नाशिक जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र गुजरात हायवेवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही यात्रा दाखल झाली। यावेळी इथल्या वाहतूक व्यवस्थेतले वाहन चालक, क्लीनर, रिक्षा चालक यांच्यासह परिसरातल्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी यात्रेचं स्वागत केलं। यावेळी उपस्थितांनी त्यांना विकसित भारत संकल्पाची पंचप्राण शपथ घेतली, तर अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डासाठी कागदपत्रांची पूर्तता करून कार्डासाठी नोंदणी केली। मी स्वनिधीतून 10,000 रुपये लोन घेतलं होतं मोदी सरकारांच्या याच्यातून। ते फेडलं, परत 20 मिळाले, ते पूर्ण केले। आता 50,000 मिळालेले मला। ते हप्ते चालू आहे। माझा भाजीचा व्यवसाय आहे, त्याला माझा या लोनमुळे खूप माझा व्यवसाय वाढला, हातभार मिळाला, कुटुंबाला हातभार मिळाला। ते मुलींच्या लग्नाला लागले काही, ते सगळं हे झालं आणि त्याच्याबद्दल मोदी सरकारांचे मी आभार मानते।